समर्थ. स्वामी भक्तांनो, चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या 9व्या दिवशी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला साजरा केला जातो, ज्याला रामनवमी म्हणून ओळखले जाते. यंदा 17 एप्रिलला रामनवमी साजरी होत आहे. जीवनातील अडचणी, संकटे कमी होत नसतील तर काही उपाय करून आपण त्यापासून मुक्त होऊ शकतो. ते उपाय काय आहेत? ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. तर जाणून घेऊया रामनवमीच्या दिवशी करण्याचे काही खास उपाय. स्वामी भक्तांनो, पुढील माहिती आवडली तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रामनवमीचा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. या दिवशी घरी स्वतःच्या हाताने गोड पदार्थ बनवून देवाला अर्पण करा. नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्वांना प्रसाद द्या. हनुमान हा रामाचा आवडता भक्त मानला जातो, म्हणून या दिवशी घरामध्ये आशीर्वाद देताच्या मुद्रेत हनुमानाचा फोटो लावा. फोटो समोर बसून रामचरित्र मानस पठण करा. असे केल्याने हनुमानची पूजा मिळते. राम नाम जप करा. टाळ्या वाजवत श्री राम जय राम या मंत्राचा जप केल्याने हनुमान सर्व संकटे दूर करतील. संपूर्ण कुटुंबासह हा सण एखाद्या उत्सवासारखा साजरा करा. रामनवमीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. श्रीरामाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. श्रीरामाच्या दरबाराचा फोटो एका लाल कापडाच्या आसनावर ठेवा. स्वतः बनवलेल्या फुलांच्या माळांनी फोटो सजवा. तुपाचा दिवा लावा आणि भजन आणि कीर्तन म्हणा. राम दरबार सजवल्यानंतर रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. शत्रूपासून भीती असते तेव्हा रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात. यामुळे घरातून बाहेर पडताना आपल्या भोवती जणू ढाल निर्माण होते. या उपायाने तुम्ही तुमच्या त्रासातून आराम मिळवू शकता. धन्यवाद.